नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण CTET विषयी जे काही बालविकास आणि शिक्षाशास्त्र आहे यावर आधारित म्हणजेच बालविकास आणि अध्यापनशास्त्र ज्याला आपण म्हणू, तर जे काही 15 प्रश्न होते तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहे. उर्वरित जे 15 प्रश्न आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, सृजनात्मक की पहचान, सृजनात्मकता की पहचान का प्रमुख लक्षण क्या है. आता या ठिकाणी सृजनात्मक म्हणजेच काय तर काहीतरी नवनिर्मिती करणे याला सृजनात्मक असं म्हणतात आणि त्याचं प्रमुख लक्षण म्हणजेच कशामुळे त्या ठिकाणी ते ओळखता येईल. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे, त्या पर्यायानुसार आपण बघूया. कमपरिज्ञानता, बोधगम्यता, अपसारी चिंतन, अतिसक्रियता आणि असतर्कता. मग या ठिकाणी 4 ऑप्शन आहे. पहिलं ऑप्शन आहे की कम परिज्ञानता म्हणजेच कमी ज्ञान त्या ठिकाणी असणे. त्याचप्रकारे बोधगम्यता म्हणजेच काय तर त्या एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणे, याला बोधगम्यता आपण असे म्हणू. पुढचं आहे अपसारी चिंतन. आता अपसारी चिंतन याचा अर्थ काय तर हे महत्त्वाचं पाहिजे. अपसारी चिंतन आणि अभिसारी चिंतन हे 2 प्रकार त्या ठिकाणी आहे. तर अपसारी म्हणजे काय तर सृजनात्मक विस्तृत उत्तर देणे, याला अपसारी चिंतन असे म्हणतात. म्हणजे एखादा विद्यार्थ्याला जर विचारलं की तुला कोणकोणते रंग आवडतात तर तो त्याच्याविषयी किंवा विस्तृत माहिती त्या ठिकाणी तो देईल. परंतु अभिसारी म्हणजे काय तर एखादं निश्चित त्याचं उत्तर असतं आणि तेच उत्तर आपल्याला अपेक्षित असतं. आणि अपसारी म्हणजे काय तर आपण कोणत्याही किंवा तो विद्यार्थी त्याच्या विचाराप्रमाणे त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. जर माणसाला जर पंख असते तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात तर ते अपसारी चिंतनमध्ये येतात, जेणेकरून तो त्याला सृजनात्मकता अधिकाधिक विचार करून तो उत्तर देऊ शकतो. मग प्रमुख लक्षण आहे अपसारी चिंतन. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विविध पृष्ठभूमियों के अधिगमकर्ताओं को संबोधित करने हेतु एक अध्यापक को. 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे. विविधता संबंधी मुद्दों पर बातचीत टालनी चाहिए, विविध विन्यासों से उदाहरण लेने चाहिए, सभी के लिए मानकीकृत अलंकरणों का इस्तेमाल करना चाहिए, ऐसे कथनों का इस्तेमाल करना चाहिए जो नकारात्मक रूढ़िबद्ध धारणाओं को मजबूत करें. मग या ठिकाणी योग्य ऑप्शन कोणतं असेल तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असेल. विविध विन्यासों से उदाहरण लेने चाहिए. जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपण उदाहरणाचा वापर करून जर एखादी कन्सेप्ट क्लिअर केली तर ते जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी समजण्यास मदत होत असते. पुढचा प्रश्न आहे, समस्या समाधान क्षमताओं को किस प्रकार सुसाध्य किया जा सकता है. समस्या समाधान क्षमताओं, एखादी समस्या असेल आणि त्याचं समाधान कशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची क्षमता म्हणजे ते समाधान करण्यासाठी कशा प्रकारे क्षमताचं आपण वापर करणार. तर ऑप्शन आहे, लगातार अभ्यास और कार्यान्वयन पर जोर देकर, समस्याओं को हल हेतु अटल प्रक्रिया के इस्तेमाल को बढ़ावा देकर, समरूपों के इस्तेमाल को बढ़ावा देकर, और अंतिम है विद्यार्थियों में डर की भावना पैदा कर. तर या ठिकाणी जर विचार केला तर चौथा ऑप्शन या ठिकाणी येत नाही, कारण काय विद्यार्थियों में डर की भावना पैदा करते हे ऑप्शन येणार नाही. त्यानंतर पहिला आहे लगातार अभ्यास व कार्यान्वयन पर जोर देकर. आता या ठिकाणी समस्याचं समाधानाची जी काही क्षमता असेल तर ती आपल्याला वाढवायची असेल तर लगातार अभ्यास ही देखील ऑप्शन या ठिकाणी चुकीच राहिले 2 ऑप्शन. दुसरा आहे समस्या को हल हेतु अटल प्रक्रिया के इस्तेमाल को बढ़ावा देकर. फक्त एकाच प्रक्रियेनुसार आपण समस्या सॉल्व्ह करू शकणार नाही, म्हणून दुसरा पर्याय देखील नाही. तिसरा आहे समरूपों को इस्तेमाल को बढ़ावा देकर. त्या समस्येसारखेच विविध अजून दुसऱ्या ज्या काही समस्या असेल ते एकमेकांसोबत तुलना करून किंवा त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन हे आपण करू शकतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अधिगम की प्रेरणा अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है. अधिगम म्हणजेच काय तर अध्ययन, त्यालाच अधिगम म्हणतात. बच्चों को दंड देकर, प्रवीणता अभिमुखी लक्ष्यों पर जोर देकर, बच्चों को बहुत आसान क्रियाकलाप देकर, क्रियाकलाप म्हणजेच काय तर ॲक्टिव्हिटी, यंत्रवत याद करने पर जोर देकर. आता या ठिकाणी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. यामध्ये अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है. अभिप्रेरणा म्हणजे काय तर त्यांना प्रेरित करणे. तर या ठिकाणी प्रवीणता अभिमुखी लक्ष्यों पर जोर देकर हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, शर्मिंदगी डैश का
संज्ञान से कोई संबंध नहीं है। शर्मिंदगी का संज्ञान पर नकारात्मक प्रभाव पड़ सकता है। शर्मिंदगी बच्चों को अधिगम हेतु अभिप्रेरित करने के लिए बहुत प्रभावशाली है। शर्मिंदगी के भाव को अध्यापन अधिगम प्रक्रिया में वारंवार पैदा करना चाहिए। तर या ठिकाणी 3 जे काही उत्तर आहे तर ते एकदम निगेटिव्ह या ठिकाणी दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला जे काही उत्तर जे अपेक्षित आहे ते लगेच या ठिकाणी कळतं, कारण वाचल्यानंतर लगेच प्रश्न आपल्याला लक्षात येईल। शर्मिंदगी का संज्ञान में कोई संबंध नाही असं म्हणू शकत नाही आपण। विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी वागणुकीवर याचा परिणाम होत असतो। तीसरा ऑप्शन है बच्चों को अधिगम हेतु अभिप्रेरित करने के लिए बहुत प्रभावशाली नाही, शर्मिंदगी ही प्रभावशाली होऊ शकत नाही। पुढचा आहे शर्मिंदगी के भाव को अध्यापन अधिगम प्रक्रिया में वारंवार पैदा करना चाहिए, तर हे पण नाही, हे देखील त्या ठिकाणी चुकीचे आहे। म्हणजेच राहिलेला जो काही पर्याय आहे आपला की शर्मिंदगी का संज्ञान पर नकारात्मक निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रभाव पडू शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, निम्न में से अध्यापन अधिगम को सबसे प्रभावशाली माध्यम कौन सा है? अध्यापन अधिगम, अध्यापन म्हणजे शिकवणे आणि अधिगम म्हणजे अध्ययन ज्याला आपण म्हणतो। अध्यापन म्हणजे शिकवणे आणि अधिगम म्हणजे शिकणे, टीचिंग आणि लर्निंग। का सबसे प्रभावशाली माध्यम कौन सा है? विषय वस्तु को यंत्रवत याद करना, संकल्पनाओं के बीच संबंध खोजना, बिना विश्लेषण के अवलोकन करना और अनुकरण, नकल और दोहराना। तर या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे ती संकल्पनाओं के बीच संबंध खोजना। प्रभावशाली विचारलेला आहे, सगळेच ऑप्शन या ठिकाणी येऊ शकतात, परंतु यामध्येच प्रभावशाली जास्तीत जास्त प्रभावशाली कोणतं ठरेल? तर यंत्रवत याद, फक्त त्या ठिकाणी रट्टा मारणे किंवा फक्त लर्न करणे ही योग्य ठरणार नाही। त्यानंतर आहे संकल्पनाओं के बीच संबंध खोजना, हे त्या ठिकाणी आहे। संकल्पना म्हणजेच काय, एखादी कन्सेप्ट असेल तिचं आणि वास्तविक जीवनाशी त्या ठिकाणी जर काही संबंध आपण लवकर त्याचा शोध घेतला किंवा त्यावर चर्चा केली तर विद्यार्थ्याच्या लवकरात लवकर ती कन्सेप्ट क्लिअर होते किंवा लक्षात राहते। बिना विश्लेषण अवलोकन करणं हे देखील चुकीचं त्या ठिकाणी ठरेल। अनुकरण, नकल और दोहराना हे पण त्या ठिकाणी अयोग्य आहे, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संकल्पनाओं के बीच संबंध खोजना। पुढचा प्रश्न आहे, एक अध्यापिका को दिए गए किसी कार्यकलाप में छात्रों की विभिन्न त्रुटियों का विश्लेषण करना चाहिए। प्रश्न समजून घ्यायचा आहे परत। दिए गए कार्यकलाप, कार्यकलाप म्हणजे ॲक्टिव्हिटी, एखादं काम दिलं असेल विद्यार्थ्यांना ते, तर जे काही कार्य विद्यार्थ्याला दिलेलं आहे तर त्या कार्यामध्ये छात्रों की विभिन्न त्रुटियों का विश्लेषण, विद्यार्थ्याकडून जी काही चुकी झाली असेल तर त्याचं विश्लेषण करायला पाहिजे की तो नेमकं कुठे चुकला किंवा काय चुकला। इसके आधार पर वह दंड की मात्रा निर्धारित कर सकती है, तर फक्त त्याला काही शिक्षा किंवा पनिशमेंटसाठी ते आपण विश्लेषण करू का? तर नाही, म्हणून पहिला पर्याय नाही। त्रुटियों की समझ अध्यापन अधिगम प्रक्रिया के लिए अर्थपूर्ण है। पुढचा ऑप्शन बघूया, इसके आधार पर वह ज़्यादा त्रुटियां करने वाले छात्रों को दूसरे छात्रों से अलग कर सकती है। अधिगम केवल त्रुटियों के शोधन पर ही निर्भर होता है। तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। त्रुटियों की समझ अध्यापन अधिगम प्रक्रिया के लिए अर्थपूर्ण आहे। त्याला जर त्याची चुकीच कळाली नाही तर तो ती चूक पुन्हा करेल, म्हणून आपण त्या विद्यार्थ्याची झालेली चूक यावर विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून ती चूक तो परत करणार नाही। पुढचं ऑप्शन होतं की इसके आधार पर वो ज़्यादा त्रुटियां करने वाले छात्रों को दूर, असं प्रकारे आपण चुकीचं झालं म्हणून त्याचा वेगळा ग्रुप करू शकणार नाही, विद्यार्थी चुकला म्हणून त्याचा वेगळा ग्रुप करू शकणार नाही, त्यांना एकत्रच त्या ठिकाणी शिकवायचं आहे, म्हणून हा पर्याय या ठिकाणी चूक आहे। की अधिगम केवल त्रुटियों के शोधन पर निर्भर आहे, तर नाही। अधिगम म्हणजेच काय, तर टीचिंग जे आहे किंवा जे अध्ययन आहे ते फक्त चुकीतून शिकत नाही। तर या प्रकारे त्रुटी म्हणजेच काय, तर चूक समजून घेणं महत्त्वाचं आहे। पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल किंवा प्रश्न जर समजत असेल तर नक्कीच लाईक या व्हिडिओला करत चला। त्याचप्रमाणे काही तर तुमच्या कमेंट असेल तर त्या देखील या ठिकाणी करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा नवीन प्रश्नांचं त्या ठिकाणी प्रश्नाचा संच बघण्यासाठी मला देखील तुमच्या कमेंटच्या माध्यमातून असेल किंवा लाईकच्या माध्यमातून प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करेल। तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर त्या ठिकाणी करत चला।
पुढचा प्रश्न आहे, बच्चों को सीखने में कठिनाई होती है जब. आता विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नेमकं कठिनाई येते की म्हणजेच काही समस्या असेल तर काय येते. सूचना अलग अलग टुकड़ों में प्रस्तुत की जाए, वो आंतरिक रूप से अभिप्रेरित हो, अधिगम सामाजिक संदर्भ में हो, विषय वस्तु को बहुरूपों में प्रस्तुत किया गया हो. तर केव्हा त्यांना त्रास होतो एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा त्यांना कठीणता त्या ठिकाणी जाणवते, तर मग यासाठी योग्य ऑप्शन कोणता आहे तर सूचना अलग अलग टुकड़ों में प्रस्तुत की जाए. ज्यावेळेस सूचना वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्या ठिकाणी दिली जाते त्यावेळेस त्यांना शिकण्यासाठी थोडीशी कठीणता त्या ठिकाणी मिळत असते. पुढचा प्रश्न आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अधिगम की सर्वोत्तम अवस्था कौन सी है. उच्च उत्तेजना, उच्च भय. अधिगम म्हणजे अध्ययन, लक्षात असू द्या, हिंदी शब्द आहे त्यामुळे आपण उत्तर येत असून देखील कधीतरी त्यामध्ये आपण कन्फ्युजन होतो किंवा वेळ जातो किंवा प्रश्न समजायला त्या ठिकाणी वेळ लागतो. उच्च उत्तेजना, उच्च भय, निम्न उत्तेजना, उच्च भय, संतुलित उत्तेजना और कोई भय नहीं, कोई उत्तेजना नहीं और कोई भय नाही. सर्वोत्तम अवस्था या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे तर ती आहे संतुलित उत्तेजना और कोई भय नाही. कारण भीतीमधून हा विद्यार्थी असेल किंवा ते मुलं असेल शिकत नाही, तर संतुलित बॅलन्स त्या ठिकाणी त्याला उत्तेजना पाहिजे आणि त्याला कुठल्या प्रकारची भीती नसावी जेणेकरून ते शिकण्यासाठी सर्वोपरी त्या ठिकाणी योग्य राहील. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अधिगम का संरचनात्मक विचार यह सुझाव देता है कि ज्ञान की संरचना में बच्चों की कोई भूमिका नहीं होती, बच्चे पूर्ण रूप से वयस्कों पर निर्भर रहते हैं, बच्चे सक्रिय भूमिका निभाते हैं, बच्चे पूर्ण रूप से पाठ्यपुस्तकों पर निर्भर रहते हैं. अधिगम की संरचनात्मक विचार कौन सा सुझाव यहाँ पर देता है वो हमें देखना है. तो यहाँ पर सही है क्योंकि ऑप्शननुसार जर गेलं तर बच्चों की कोई भूमिका नाही होती तर हे चूक त्या ठिकाणी राहील. कारण अध्ययन या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन या ठिकाणी चूक आहे. बच्चे पूर्ण रूप से वयस्कों पर निर्भर, फक्त दुसऱ्यांवर अवलंबून राहिले तर त्या ठिकाणी अध्ययन होणार नाही. बच्चे सक्रिय भूमिका निभाते, पर्याय क्रमांक 3 हा आपलं योग्य उत्तर आहे. बच्चे सक्रिय भूमिका निभाते म्हणजे रिस्पॉन्स असेल, प्रतिक्रिया त्या ठिकाणी विद्यार्थी देतात तरच ते योग्य प्रकारे अध्यापन आणि अधिगम होऊ शकेल. पुढचा प्रश्न आहे, अधिगम के लिए निम्न में से कौन सी धारणा उपयुक्त है. योग्यता सुधार्य है, योग्यता अटल है, प्रयासों से कोई फर्क नहीं पड़ता, असफलता अनियंत्रित है. कोणती धारणा उपयुक्त आहे. धारणा म्हणजेच काय तर एक प्रकारचं धोरण आपण ज्याला म्हणतो. अधिगम म्हणजेच काय तर अध्ययन. तर यासाठी कोणता उपयुक्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर त्याचं योग्य आहे पर्याय क्रमांक 1, योग्यता सुधार्य आहे. म्हणजे त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो किंवा सुधारणा करू शकतो योग्यतेसाठी. योग्यता अटल आपण म्हणू शकणार नाही. प्रयासों में कोई फरक नहीं पडता असं पण म्हणू शकत नाही. प्रयत्न केल्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा होण्याचे चान्सेस जास्त असतात. असफलता अनियंत्रित आहे तर नाही, त्याला आपण नियंत्रित करू शकतो किंवा प्रयत्नाने हे सर्व काही शक्य आहे. म्हणून योग्यता सुधार्य आहे हे ऑप्शन योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, निम्न में से कौन सी परिपाटी विद्यार्थियों में संकल्पनात्मक समझ में बढ़ोतरी करने में सहायक है. प्रतिस्पर्धा आधारित प्रतिस्पर्धा है, पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षाशास्त्र, वारंवार परीक्षाएं, अन्वेषण और संवाद. तर या ठिकाणी योग्य पर्याय तुम्हाला देखील लक्षात आला असेल की विद्यार्थियों में संकल्पनात्मक समझ में बढ़ोतरी, विद्यार्थ्याला जास्तीत जास्त कन्सेप्ट समजण्यासाठी कोणता उपयोगी आहे. फक्त प्रतिस्पर्धा म्हणजेच कॉम्पिटिशन घेऊन हे शक्य आहे का तर नाही. पाठ्यपुस्तक केंद्रित शिक्षाशास्त्र फक्त पुस्तकावर अवलंबून राहून सुद्धा होणार नाही. वारंवार परीक्षा फक्त परीक्षा घेऊन देखील हे संभाव्य किंवा शक्य होणार नाही. तर अन्वेषण और संवाद, अन्वेषण म्हणजेच काय तर त्यामध्ये जे काही आपण शिकवतो त्याचा शोध घेणे आणि कन्व्हर्सेशन एकमेकांसोबत, तर तेव्हाच ही समझ मध्ये त्या ठिकाणी वाढ होईल. पुढचा प्रश्न आहे, एक कार्य के दौरान साइना स्वयं से बात कर रही है कि वह कार्य पर किस प्रकार प्रगति कर सकती है. लेव वाइगोत्स्की की भाषा और चिंतन सोच के बारे में दिए गए विचारों के अनुसार इस तरह का व्यक्तिगत वाक्य क्या दर्शाता है.
संज्ञानात्मक अपरिपक्वता, स्वयं नियमन, आत्मकेंद्रितता और मनोवैज्ञानिक विकार। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वनियमन या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वनियमन। पुढचा प्रश्न आहे, मूल्यांकन पद्धतियों का लक्ष्य होना चाहिए। विद्यार्थियों को नामांकित करना, योग्यता आधारित समूह में विद्यार्थियों को विभाजित करना, विद्यार्थियों की ज़रूरतों एवं आवश्यकताओं की पहचान करना, पुरस्कार वितरण हेतु उच्च अंक प्राप्त करने वाली विद्यार्थियों की पहचान करना। मूल्यांकन पद्धतियों का लक्ष्य म्हणजे आपण जे काही इव्हॅल्युएशन करतो, मूल्यांकन करतो, तर त्याचं मुख्य लक्ष त्या ठिकाणी कोणतं असेल या 4 पर्यायापैकी, तर ते पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे। विद्यार्थियों की ज़रूरतों एवं आवश्यकताओं की पहचान करना, त्यांना काय आवश्यक त्या ठिकाणी आहे ही गरज ओळखणे ही महत्त्वाचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे। पुढचा आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, बच्चों के विकास की व्यक्तिगत विभिन्नताओं को किस पर प्रतिरोपित किया जा सकता है। तर या ठिकाणी हा प्रश्न तुमच्यासाठी आहे। वैयक्तिक विभिन्नता म्हणजेच काय, तर प्रत्येकाचा जो काही स्वभाव असतो की किंवा जे काही क्षमता असते तर ती वेगवेगळी आहे। तर यामध्ये प्रतिरोपित किया जा सकता है कोणत्या प्रकारे, केवळ आनुवंशिकता पर, केवळ पर्यावरण पर, ना आनुवंशिकता ना पर्यावरण पर, आणि चौथा आहे आनुवंशिकता एवं पर्यावरण की पारस्परिकता पर। तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी योग्य ऑप्शन तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला कळून जाईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढील व्हिडिओ देखील बालमानसशास्त्रावर आधारित, बालविकास व शिक्षणशास्त्र यावर आधारितच असणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।